बघा इकडे चाललाय सुवर्ण महोत्सव. कालच भेटल्यात तरी आज परत भेटत. मी बोलायच्या आधी तो बोलत होता. नाही तुम्ही ही पोरगी ना डोक्याने परमिट केली बर का. आज पोरग पक्क दमणार आहे. त्याला म्हणलंय वैतागू नको. वैतागल्यावर बाई गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी वेगळ्या जागेवर दिसते ना तुम्हाला कुठेतरी. तर मी ऋतूला घेऊन आले आहे पुण्यामध्ये पाषाणमध्ये. ससूनचं सेंटर आहे जिथे ब्रेनची IQ टेस्ट होते. तर त्याची IQ टेस्टसाठी आलो आहे, सर्टिफिकेटसाठी. तर काय काय करते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नाश्ता करू. हे आवरलं का तुझं? माझ्या आई किती वाजता उठली विचारा तिला. किती वाजता उठली ग? 3:30 वाजता उठली. आई लेकाला दवाखान्यात घेऊन जायचे म्हणून. जायचं ना बाबा? मग तुला काही टेन्शन आलंय? खा की. खा. खायची? अयो मग थोडंच खा, आपण डब्यात घेऊन जाऊ. हा नसन खायचं तर नको खाऊ, राहू दे. सोड सोड सोड, नको खाऊ. हे मम्मी डब्यात नेता येईल, राहू दे. त्याला नाही खायचं तर गाडीत बसून खाशील ना? हा हा तिथं खावली आपण. मला नको पोहे, तुम्हीच खा. असू दे माझा, मी बटर खाते. तर खारी खाऊ. किती वाजता निघणार होती रे तू? 7:30. किती वाजले? 7:45. लाज वाटते का थोडी तरी? 5 मिनिट लागणार आहेत मला फक्त. हा 5 5 मिनिट. मिनिट पण नाही, फक्त केस विचारणार आहे. काय नाही करायचं आता. तिथं जेवढा उशीर लागेल ना तेवढं उशीर तुम्हाला परत यायला लागणार आहे. हा आज झालं तर ठीक आहे, नाही तर बाय. मग म्हणून म्हणतंय लवकर आटपा, लवकर निघा. मम्मी आवरलं का? चल, सगळी कामं करायची तिला, सगळी. हा चल. डॅडीने दिलं? मला वाटलं तू जमा केलं. अरे काय तू पैसे दिले आणि मला काय म्हणला? क्रीम नाही आपण घेऊ आज. मला आठवण करा. काय म्हणला दादीला तू? मला काय म्हणला तू? पैसे मी जमा करतो. ऋत्या इकडे डॅडीकडनं नाश्त्याला पैसे घे की. जा नाश्त्याला पैसे घे. जा 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 मग मग थांब कर तू. अरे तुला माग नाश्त्याला, मला नाश्ता करायला पैसे दे म्हणा. नाही म्हणा आता दे गे म्हणा. पैसे नाही म्हणा. हा तूच उघडला, सगळी झोपली होती. अगं माझ्या भावाने दरवाजा उघडला. तुझे बाई तुलाच काळजी. रात्री माझ्या भावाने दरवाजा उघडलाय आमच्यासाठी 12 वाजता. पप्पा मम्मी सामसूम बाई. ए बाई बरोबर 12 वाजले होते. मला म्हणतो यायच्या आधी मी त्याला म्हंटल मी मला टाइम होईल यायला. मला म्हणला किती वेळ लागेल तरी रात्री. तर मी त्याला म्हंटल अरे येतो आम्ही 11:30 पर्यंत, 11 साडे 11 पर्यंत.
मला म्हणतो 12 वाजू नको, नाही तर रोज 12 वाजवी ती, कायम 12 वाजवी ती. पप्पाला काम करायला लावलंय, झाडू मारते आता काय करायचं, पप्पा समजून घेते ते बघा. तेवढी ती विचार झोपा ना. हाय का डॅडी, तुम्हाला जबरदस्ती पाठवलं होय आतमध्ये, काय खरं. तर गाईज माझी बहीण आली होती, तिने बनवल्या होत्या तर लाल भोपळ्याच्या पुऱ्या. तर जरा पॅक करते आम्हाला न्यायला, गाडीत खायला होतील, भूक लागल्यावर. आता लांब जायचंय, पुण्याला जायचंय आणि परत रिटर्न पण यायचंय आणि तिथे खूप वेळ लागणार आहे आम्हाला, दिवस जाणार आहे आमचा. तर तिथं तर खाऊच आम्ही, पण म्हटलं जरा पॅक करून घेऊ. 5 घेऊ का मम्मी? 5 है ना, 5 घेऊ. तर आम्ही चाललोय भोपळ्याच्या पुऱ्या पॅक करून घेऊन सोबत खायला. वा, बॉडी लोशन मिशन वर ते काही कचऱ्याला ठेवली का काय तू? कचरा ठेवली तू याच्यात? नाही मिरची बिरची तिकडे ठेवली, तिथं हात ठेव तिथं, ते भाकरी घालायला गेली. चला निघू. गणपती बाप्पा मोरया. चला. ऐकलं का, देवाला हात लावा जरा, म्हणजे पूजा म्हणायचंय मम्मीला. अगं ते हात नाही उजळ वागणार पण नाही द्यावं का तो आज काय मस्त काय. जाऊ दे ओली, आज तुला काम येत ना भरपूर. मग सो गाईज आम्ही आलो आहोत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मेंटल हेल्थ रिसर्च सेंटर पाषाण इथे. तर हे पाषाणचं सेंटर आहे. कुठे गेले आता माझ्यासोबत? येऊ का? अरे वॉशरूमला गेले होते. काय म्हणतात तुला? काळ्या म्हणतात. तू काळा आहे का तेव्हा? नाही ना, गोरा आहे. गोरा आहे, गोरा आहे, गोराचे वाला नाही काळा तू. हा, पैसे नाही लागते, झालं 20 रुपयाचंच काम होतं. हा, सरकारी आहे ना. मग काय तू अगं, मग तर असं प्रत्येक डॉक्टरला पैसे द्यायला लागतील, 10-15 डॉक्टरला दाखवायचे. मग काय बोलती रे मम्मी? आता काय माहिती बाई, मला नाही माहित. तिथे सिस्टर म्हटली होती एवढ्या एवढ्या लोकांना दाखवायला लागत. कळलं का मंडळी? आता आम्ही बसलोय आणि आम्ही बघतोय वाट डॉक्टरांची. कुलकर्णी डॉक्टर येतात, ते चहा प्यायला गेलेत. पहिलेच डॉक्टरांना दाखवतोय. पहिले ऋतूचा वेट आणि हाईट केले आणि पेपर बनवलाय. आता डॉक्टरांना दाखवून पुढची प्रोसिजर स्टार्ट करणार आहे ना. आज पोरग पक्क दमणार, त्याला म्हणले वैतागू नको. वैतागल्यावर बाई सुकून जाईल पूर्ण. सुकायचं नाही बरं का आज, म्हणून तुला पाणी पे म्हणते. पाणी पेत नाही. मग एवढा होता भरायला मोठा. अजून तपासायचं. आता फॉर्म भरून झाले, मग त्यानंतर ना तपासण्या चालू. आता बापरे, मला आता झोप यायला लागली. कसं व्हायचं दिवस जातोय म्हणल्यावर. साधं सोपं नसतंय. झालं तर बरं आहे, त्यांना 3 दिवस लागले. ते उशिरा आलेत ना. चला सरळ चल, आतमध्ये जायचंय आपल्याला. हा ऋतू बघा खाली. अय मम्मी, इथं आतमध्ये ग. काय अग. तर गाईज आम्ही जेवतोय आता. मेसचं जेवण, फ्लावरची भाजी, मुगाची भाजी, वरण भात, भाकरी. घबरे अख्खा मसूर आहे का? ठीक आहे, ओके, खावा. करूया. कुठं चालले? बर. तर काही जेवण झाले, निवांत. इथे खूप छान आहे. पाषाणच्या इथे त्यांचं हे युनिट आहे जिथे ब्रेनच्या टेस्ट केल्या जातात किंवा मानसिक जे रोगी असतात त्या रोग्यांची इथे ट्रीटमेंट केली जाते.
तर आम्ही आलो. 20 रुपयाचा केस पेपर काढला. 20 रुपयाचा केस पेपर काढल्यावर 2-3 डॉक्टरांना भेटलो. टेस्ट झाल्या ते आणि आता पुढची प्रोसिजर अजून चालू आहे. भूक लागली होती. लंच ब्रेक होता डॉक्टरांचा पण, तर लंच करायला आलेलो. जेवलोय मस्त. आता परत चाललोय. बघू आता डॉक्टर काय सांगतात पुढे. नाही म्हणून तो पटापटा चालतोय, आहे ना रे. घरी जायचंय लवकर, आहे ना ऋतू. बाई आवाजच नाही पार. हा बर. काय म्हणती मम्मी बघ. काय ग, जायचं का वॉशरूमला. नाही करू नको, आले हाणीन तुला आता मी. नाहीच नाही येत म्हणतोय. मगाशी पण तो 3-3 पायऱ्या चढला एकत्र. साहेब सावकाश चला, झालंय आनंदात. चला मंडळी, झालंय आमचं काम इथून करून. आता आम्ही चाललो घरी. मम्मीला बडबड करतोय. हा मम्मी म्हणली अक्काला फोन करू का. हा म्हणतोय लावायचा तपास नाही. घे की हातात बुके. हा येताना येतो म्हणा. आम्ही बघायला येतो. जॉब बघायला येतो. हा काय आता निघणार आहे जरा वेळाने. हा तिथून जायचंय ना ग. तर ताई म्हणजे मग ओळू आपण. हा 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 येतो जरा वेळात. इन्स्टंट प्लॅन झालाय माझ्या बहिणीकडे जायचा. तर तुम्हाला पण लय दिवस माझ्या बहिणीला भेटायचं होतं. चला जाऊ आपण माझ्या बहिणीकडे. तुम्हाला दाखवते. एकदाची तुमची ख्वाहिश मी कंप्लीट करते आज. मम्मीला आणि ऋतूला तिची जॉबची जागा दाखवायची आहे. ती कुठं आहे, काय काय काम करते. मम्मी पहिल्यांदा माझी पुण्यात आली आहे, तर तिला लेकीची जागा दाखवते कामाची. बिचारीला लय प्राऊड फील होत असतं आमच्याबद्दल. तर आता जागा पण बघेल कुठं असतो आम्ही. सो गाईज, आमचं काम झालंय. सर्टिफिकेट अजून भेटलं नाही. एक ऑनलाईन फॉर्म भरायचा असतं, तो भरलाय आम्ही. बट फाईल आज रेडी झाली आहे. सगळे कामं आज IQ टेस्ट झाली आहे. तर त्याची फाईल जाणार पुढे. डॉक्टर वगैरे सगळं बघतील, त्याच्यानंतर सर्टिफिकेट भेटणार आहे. सो नेक्स्ट विजिट, असं टेन्शन आलं होतं आम्हाला नेक्स्ट विजिटला यायला लागेल का, काय होईल. पण नेक्स्ट विजिटची गरज नाही आहे. आज दुपारपर्यंत सगळं काम आवरलं आहे आमचं. आणि ऋतूला परत इकडे आणायची पण गरज नाही आहे. आणि झालं सगळं मस्त. आता आदित्य जाईल 4-5 दिवसानंतर ना. आधी एकटा गेला तरी त्याच्याकडे सर्टिफिकेट भेटणार आहे. सो बरं झालं लवकर काम आटपलं आमचं. नाहीतर मम्मीला टेन्शन आलं होतं, माझ्या बाई परत यायला लागतंय का काय पुण्याला. हा ना. फळबा बरं, तुम्ही कामाची माणसं, आम्ही काही मोकळी. माझं काही कामच नव्हतं बघितलं ना. आधीच बाद झाला. आधीच सगळं सांगत होता. हा मग मी बोलायच्या आधी तो बोलत होता. नाही तुम्ही ही पोरगी ना डोक्याने पार मेट केली बर का. ती पहिली एवढी हुशार होती, पटापट सांगायची. ती आता तुमच्या हे राहते ना, तर ती काही सांगतच नाही, नुसती घेऊन गेले आणि करीती. ती मला मॅड झाली म्हणती रे मम्मी. अगं तुझी त्याची तर कशी पहिले राहायची ताई. काय मम्मी आता पण आहे तो. आधी बोलतो, मी काय करू मग. नाही तुला सुचतच नाही पटकन पाहिजे. ते जावयानीच मला ढम्मी केली, मी काय करू. त्यानेच लाडावली मला. सुकारची मम्मी म्हणते का काय काय ग तुझी लाडकी आणि माझी काय बुडकी. आधीला म्हणती तुझी लाडकी आहे आणि माझी बुडकी आहे. बरोबर आहे ना, त्याचं काय चुकलं. खरंच लाडकी आहे बर का. तिथे ना डॉक्टर क्वेश्चन विचारत होते गाईज. तर ना ते क्वेश्चनचे सगळे आन्सर आधीच देत होता. आणि मम्मीचे होते, जे मम्मीच्या रिलेटेड होते ते आन्सर मम्मीने दिले. माझं काहीच काम नव्हतं. माझी आई मला बळेच घेऊन आली, बाई चल तू हुशार आहे, तू पटकन उत्तर देशील. आणि मी कसं होत जमन मला. तुझं जावई असल्यावर माझी गरजच नाही, म्हणून मी अशी निवांत असते. कळलं का. त्यांच्यावर डिपेंड राहून नाही ना, दोन्ही सारखी पाहिजे. अगं काय बोलता आलं पाहिजे. बोलत होते की ग मम्मी.
बाहेरचं बोलत होतो. बाई ना. गप बोक्या. मी तुला काय म्हणलं, जे खरं आहे तेवढं बोलायचं. म्हणजे हा? IQ टेस्ट मध्ये त्यांची जी पर्सेंटेज असती हा. का, तिनं काय म्हणली, आम्ही पर्सेंटेज काढली. हा. मग ते मग किती percentage त्यानुसार हे आधी हा. त्या अजयचे किती पर्सेंटेज ब्रेन चालतो? 70% चालतोय. 70% डिसलोकेट, म्हणजे 70% चालत नाही त्याला. डिसेबल रे. हा, डिसलोकेट disable. कसा असेल? आणि आपला 75% जास्त आहे. आपलं पॉइंट कमी आहेत आपले, हा ना. पैसे जास्त भेटतात. हा. तर मंडळी आता असा ब्लॉगला चालू केलाय मी, तुम्हाला सांगते, आधी काही सांगितलंच नाही. सो गाईज, ऋतूची ब्रेनची IQ टेस्ट करायला आलो होतो. त्या लोकांना गव्हर्नमेंटकडनं पैसे भेटतात. जितका ब्रेन कमी चालतो तितके जास्त पैसे असतात. आणि आपल्या ऋतूचा 40% ब्रेन चालतो आणि बाकीचा 75% त्याचा डिसेबल काहीतरी बोलली ती. तर 40% रिझल्ट आलेला आहे आणि त्याचं सर्टिफिकेट ते देतील एक 5-6 दिवसानंतरनं. तर ही टेस्ट का केली? ही टेस्ट प्रत्येक असं ब्रेनचा प्रॉब्लेम असणाऱ्या स्पेशल चाइल्डसाठी असते. तर त्या टेस्टवरनं आपण आपल्याला सर्टिफिकेट भेटतो. पैसे प्रोव्हाइड केले जातात. गव्हर्नमेंट पैसे देतात अशा लोकांना. तर आमच्या ऋतूची आतापर्यंत वयाच्या 26व्या वर्षी त्याची टेस्ट झाली आहे. आणि म्हणजे माहीतच नव्हतं ना की टेस्ट असते किंवा पैसे भेटतात, हे माहीतच नव्हतं. माहिती कधी पडलं? आधीने सांगितलं, गेल्या वर्षी सांगितलं होतं की अशी अशी टेस्ट असते आणि त्याचे पैसे सुद्धा भेटतात. तर मग आमचं हा जाऊ चाललं होतं, निघू चाललं होतं. ते न्यायच्या आधीच ग्रामपंचायतमधनं फोन आला की त्याचं सर्टिफिकेट पाहिजे, नाही तर मग त्याचं पैसे जे त्याला भेटत होते ते तर बंद झालेत. दुसऱ्या सेवेसाठी त्याला ते सर्टिफिकेट पाहिजे, नाही तर पैसे नाही भेटणार. सो मग फायनली प्लॅन झाला आणि पुण्यामध्ये येऊन आज टेस्ट केली आम्ही. बघा इकडं चाललाय सुवर्ण महोत्सव. कालच भेटल्यात तरी आज परत भेटत आहेत. ए तुला लॅब नाही बघायची का? इथून नाही दिसत. हा ना. ए आलो आम्ही दोघं, बसा चला. बघा आईला पोर घेऊन चालली लॅब दाखवायला. आता काय करायचं? पोरीच्या आवडीची आईस्क्रीम आणली आणि तिला चटरपटर खायला घेऊन आलोय आम्ही. अरे काळं दिसतंय, इकडे या. तर तुम्हाला माझी बहीण बघायची होती. बघा लय कमेंट येत होत्या मला, तुझी बहीण नाही दिसत, तुझी बहीण नाही दिसत. त्यांना म्हटलं ती ना लांब गेली जरा शिकायला. तर आता ती आली आहे. तर बघा तुम्ही तिला, तिच्याकडे आम्ही आलोय. अच्छा बघा. तर तिच्या जॉबच्या ठिकाणी आलोय आम्ही. त्यांच्या इथं कामं चाललेत. काय करायचं, बसायला जागा नाही यांच्या इथं आम्हाला. हा तर गाईज भेटून बाहेर आलोय. मम्मी बघून आली लॅब, तिची लॅब इकडे आतमध्ये, इथून आतमध्ये. सो आता आम्ही निघतोय. ती आली आहे गुडबाई बोलायला. एक भाकर खाली त्यांनी, एक भाकर. सकाळी नाश्ता नव्हता केला. हा पोटभर नाही नाश्ता केला. तुला काय म्हणतो का, काय तुला जॉब बघायला येतो. जॉब बघायला येतो. मी म्हणलं ना जॉब बघायला, तो म्हणतो जॉब बघायला जायचंय. पहिला नको म्हणला होता, मग त्याला म्हटलं तू इथंच थांब, मम्मी ना आम्ही जाऊन येतो. मग म्हणतो नको नको मी पण येतो. असं पकडायचं नाही, असं. हाय गाईज. तर हाय गाईज लगेच स्टार्ट केला. हाय गाईज मंडळी, मला ना KFCचं चिकन खायचंय, पेरी पेरी. तर ना मी आली आता KFCला थांबलोय आम्ही दोघं जण. मम्मीला त्यांना गाडीतच बसवलंय, म्हटलं आम्ही आलो. हे बघा इथे KFC भारी भारी ना.
झोपली होती मी माहिती आहे का. चला फर्स्ट टाइम मी माझ्या मम्मीला KFC मधलं खायला घालणार आहे. तर बघू तिची रिॲक्शन काय येते. KFC का माल है. हा ऋतू आलाय थांब. तर आम्ही खाणार आहे KFC. चल ग आधी कसं आहे. अरे ना आता बर्गरच वांद आहे जरा. पेरी पेरी खाती येते तिला आवडली. येल खाता बर्गर सावकाश थोडं हा थोडं खावली निवांत. डॅडीला सांग ना आपण काय खाल्लं. काय खाल्लं रे आपण. काय खाल्लं आपण पप्पाला सांग. चिप्स फिंगर चिप्स खाल्ले म्हणा. चिप्स खाल्ले. बर्गर खाल्ला. चिकन पेरी पेरी खाल्ली. संपलं म्हणा. पप्पाला म्हणा संपलं पप्पा पैसे. आम्ही खाल्लं. हान बरं म्हणतो का उंदीर. उंदीर. गाईज आम्ही पोचलोय घरी. मस्त KFCचं बर्गर खाल्लेत. पेरी पेरीच खाल्लेत. मम्मीला फर्स्ट टाइम चारले आणि सगळे ऋतूची कामं कंप्लीट झाले. बहिणीला पण भेटलो जे की तुम्हाला तिला बघायचं होतं. तर घरी आली आहे दमली आहे आता. जेवणार आणि झोपणार. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.